एक संत जंगलामधून जात होते. त्यावेळेस त्याने बघितलं की एक हरणी 2 सिंहासोबत बिनधास्तपणे जात होती आणि हे बघून ते संत खूपच आश्चर्यचकित झाले. त्यावेळेस त्या संतांनी त्या हरणीला विचारलं, तुला ह्या 2 भयंकर सिंहाची भीती वाटत नाही का? त्यावेळेस हरणी हसून म्हणाली, काही वर्षापूर्वी एका सिंहिणीचा मृत्यू झाला होता. तिचे 2 लहान पिल्लं भुकेली तहानलेली इकडे तिकडे भटकत होते. मग मला त्यांच्यावरती दया आली. मग मी त्यांना माझ्या लेकरासारखं सांभाळलं. मी त्यांना माझं दूध पाजलं आणि आज 30 पिल्लं मोठी झाली आहेत आणि त्याने पूर्ण जंगलामध्ये ऐलान केलंय, ही माझी आई आहे आणि माझ्या आईकडे कुणी सुद्धा वाईट नजरेनं बघायचं नाही. आणि ही गोष्ट जवळच्या झाडावरील एक पोपट ऐकत होता. त्यावेळेस त्या पोपटाच्या मनामध्ये एक विचार आला, मी सुद्धा असंच काहीतरी करतो जेणेकरून सगळेच लोक माझा आदर करतील. तेवढ्यातच त्या पोपटाला एक जमिनीवरती जखमी साप दिसतो. तो झाडावरून खाली उतरला आणि सापाच्या पोटामधील काटा काढला आणि त्या सापाची निस्वार्थपणे मदत करू लागला. पण थोड्याच वेळामध्ये जसा साप बरा झाला त्याने क्षणाचा सुद्धा विचार न करता त्या पोपटाला डंक मारला. जखमी पोपटाला बघून संत म्हणू लागले, तू स्वतःच्या हाताने हे काय करून घेतलास? त्यावेळेस पोपट म्हणाला, मी हरणीकडून प्रेरित होऊन सापाची मदत करायला गेलो, पण सापानेच मला डंक मारला. असं का केलं माझ्यासोबत? त्यावेळेस त्या संतांनी खूपच सुंदर उत्तर दिलं. संत म्हणू लागले, तुला जर मदत करायची असेल ना तर सिंहाच्या पिल्ल्याची मदत कर. विषारी स्वभावाच्या लोकांची मदत कधीच करू नको, कारण काही लोकांचा स्वभाव हा कधीच बदलणार नाही. ते तुमच्या उपकाराची किंमत कधीच करणार नाहीत, कारण की तुमचा चांगुलपणाच तुमची कमजोरी आहे असं समजतात.